नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कृषीमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असा प्रश्न केला तर आपण काय उत्तर द्याल? अर्थात पाणी. आता असंही एक लक्षात आलं आहे, जे पावसाचं पाणी आहे त्यावर आधारित जी शेती आहे, म्हणजे तशी शेती पावसाच्या पाण्यावरच आधारित आहे, पण केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून जी शेती केली जाते त्याचं उत्पादन आणि सिंचन पद्धतीनं जी शेती केली जाते त्याचं उत्पादन यामध्ये फरक आहे. सिंचन पद्धतीनं जी शेती केली जाते तिचं उत्पादन 2 ते 4 पटीनं जास्त येतं. मग असं असताना आपल्याकडे उपलब्ध जो जलाशयाचा साठा आहे त्याचा कार्यक्षम वापर होणं गरजेचं आहे आणि तो आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं कसा करायचा? IoT नेमकं काय आहे, याचा वापर कसा करायचा, आज आपण हेच जाणून घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पाण्याच्या व्यवस्थापनासाठी IoT तंत्रज्ञानाचा वापर. आणि याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर सुनील गोरंटीवार यांना, प्रमुख कृषी अभियांत्रिकी विभाग आणि प्रमुख संशोधक, आधुनिक कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आता IoT ही तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्स जे आपण म्हणतो आहोत, ते संपूर्ण तंत्रज्ञान काय आहे हे आपण शेतकरी बांधवांना समजून सांगणारच आहोत. पण सिंचन व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. नेमकं ते व्यवस्थापन काय, कशा पद्धतीने केलं जातं ते आपण सुरुवातीला समजून सांगूया. IoT तंत्रज्ञान हा तसा असा विषय आहे आपला, आणि ते IoT तंत्रज्ञान सिंचन व्यवस्थापनासाठी आहे. पण तत्पूर्वी आपण सिंचन व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय हे व्यवस्थित बघूया. आपणाला सिंचन व्यवस्थापनाची काय आवश्यकता असते. आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पिकाच्या वाढीसाठी आपणाला वेगवेगळ्या निविष्ठा लागतात आणि त्यापैकी पाणी ही अतिशय महत्त्वाची निविष्ठा आहे. आणि कुठलंही पीक ते पाणी कसं घेतं, तर ते पाणी त्यांच्या मुळाच्या कक्षेद्वारे किंवा मुळाद्वारे जमिनीमध्ये जे पाणी आहे ते पाणी पीक त्याच्या वाढीसाठी ओढून घेत असते. आणि जमिनीमध्ये जे पाणी आहे ते पाणी एकतर पावसाद्वारे किंवा इतर स्वाभाविक प्रक्रियेद्वारे उपलब्ध होते, किंवा त्याद्वारे जर ते उपलब्ध झालं नाही तर आपण सिंचनाद्वारे ते पाणी देत असतो. आणि सिंचनाद्वारे जे पाणी देत असतो त्याचं आपल्याला व्यवस्थापन करायचं असते. आणि हे सिंचनाचं व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, तर आपण सिंचनाद्वारे पाणी देत असतो. हे पाणी कसं द्यावं, म्हणजे कुठल्या पद्धतीने द्यावं, केव्हा द्यावं आणि किती द्यावं, हे या 3 प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्यवस्थितपणे आपल्याला द्यायचं असते. त्यालाच आपण सिंचन व्यवस्थापन असंही म्हणतो. आपण जे म्हणतो की पाणी कसं द्यावं, तर त्याच्या काही पद्धती आहेत. जसं प्रवाही सिंचन पद्धत, ती एक पद्धत आहे. त्याचप्रमाणे काही आधुनिक सिंचन पद्धती आहेत. त्यामध्ये तुषार सिंचन पद्धत आहे, ठिबक सिंचन पद्धत आहे. तर या पद्धतीने आपण सिंचनाद्वारे पाणी देत असतो मुळाच्या कक्षेमध्ये, आणि पीक जे आहे ते त्याच्या वाढीसाठी ओढून घेत असतं. आणि त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पाणी किती द्यावं. तर आपल्याला जसं पाण्याची गरज आहे तशीच ती वनस्पतीला सुद्धा असते, पिकांना सुद्धा असते. तर त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे, म्हणजे किती लिटर, किती सेंटीमीटर किंवा किती इंच, आणि त्याचप्रमाणे ते पाणी केव्हा द्यायचं, म्हणजे ते पाणी आपण दररोज द्यायचं की काही दिवसाआड द्यायचं, तर ते सुद्धा महत्त्वाचं असते केव्हा द्यावं. तर साधारणतः आपण आज पाणी दिलं असेल तर अजून किती दिवसांनी पाणी द्यायला पाहिजे, म्हणजे आपण हे पाणी केव्हा द्यावं याचं आपल्याला उत्तर मिळू शकते. तर सिंचनाद्वारे पाणी कसं द्यावं, किती द्यावं आणि केव्हा द्यावं यालाच आपण सिंचन व्यवस्थापन असं संबोधतो. किती, केव्हा, कसं, म्हणजे असे अनेक जे प्रश्न आहेत पाण्याच्या बाबतचे ते आज आपण प्रेक्षकांना समजून सांगणार आहोत. पण सिंचन व्यवस्थापन हे कार्यक्षम असावं असं नेहमी म्हटलं जातं. तर ते कार्यक्षम हे कशा पद्धतीने, काय सांगाल? सिंचन व्यवस्थापन हे कार्यक्षम असणं आवश्यक आहे.
तर या संदर्भात आपण सुरुवातीला थोडं बहुत सांगितलेलंच आहे. सर्वप्रथम हे कार्यक्षम का असणं आवश्यक आहे ते बघू, की महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एकंदर लागवडी क्षेत्रापैकी फक्त 20% क्षेत्र किंवा 22% क्षेत्र हे सिंचनाखाली आहे. आणि आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे सिंचन शेतीची जी उत्पादकता आहे ती साधारणतः पावसावर जी शेती आहे त्या शेतीच्या उत्पादकतेपेक्षा 2 ते 4 पटींनी जास्त आहे. त्यामुळे आपल्याला जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर अधिकाधिक क्षेत्रे सिंचनाखाली आणणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला अधिकाधिक जलस्रोत निर्माण करावा लागेल. पण सध्याची जी परिस्थिती आहे, काही आर्थिक कारण आहे, तांत्रिक कारण आहे, काही सामाजिक कारण आहे, काही पर्यावरणीय कारण आहे. त्यामुळे आपल्याला अधिकाधिक जलस्रोत आपल्याला सिंचनाखाली आणता येत नाही. अधिकाधिक सिंचनाचे आपणाला जे प्रकल्प आहे ते उभारता येत नाही. मग त्यासाठी आपणाकडे जे उपलब्ध पाणी आहे त्या उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमपणे वापर करणं हे जरुरी आहे. पण हे कार्यक्षम वापर करणे म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे शेतकरी स्तरावर? तर पहिला जो सिंचन व्यवस्थापनाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे की पाणी कसं द्यावं. तर आपण आधुनिक सिंचन पद्धतीद्वारे जसं तुषार सिंचन पद्धत आहे, ठिबक सिंचन पद्धत आहे, तर त्या सिंचन पद्धतीचा वापर करून हा प्रश्न आपण तसा सोडविलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या सिंचन पद्धती वापरण्यामध्ये अग्रेसरसुद्धा आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पाणी किती द्यावं हा एक आहे. तर आपणाला जशी पाण्याची गरज असते तशीच पिकांनासुद्धा असते. पिकांना त्याच्या गरजेप्रमाणे आणि पाहिजे तेव्हाच पाणी द्यायला पाहिजे. तसं जर आपण करू शकलो तर आपण त्याला कार्यक्षम सिंचन व्यवस्थापन असं म्हणू. आपण बऱ्याच वेळा काय करतो की आपण पिकाची पाण्याची गरज ओळखत नाही. पिकाला केव्हा पाणी पाहिजे, किती पाणी पाहिजे हे न ओळखता आपण पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे पिकाची वाढसुद्धा व्यवस्थित होत नाही आणि पाण्याचा अपव्ययसुद्धा होण्याची शक्यता असतो. तर हे व्यवस्थापन जर तसं केलं तर ते कार्यक्षम होणार नाही. तर कार्यक्षम सिंचन व्यवस्थापन म्हणजे आधुनिक सिंचन पद्धतीने जसं ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीने पिकास पाणी जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जेवढं पाहिजे तेवढंच देणं, याला आपण कार्यक्षम सिंचन व्यवस्थापन असं म्हणूया. हे झालं कार्यक्षम जे आपण सांगतो शेतकऱ्यांना. पण सध्याची जी परिस्थिती आहे, शेतकरी कशा पद्धतीने सिंचन म्हणजे पाणी पिकांना देतात, केव्हा आणि कसं देतात, काय परिस्थिती? सध्या कार्यक्षम सिंचन व्यवस्थापनाचा जो एक पैलू आहे म्हणजे कसं द्यावं, तर तो शेतकऱ्यांनी व्यवस्थित आत्मसात केलेला आहे की ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल त्या पद्धतीने जर आपण पाणी दिलं तर प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये जो पाण्याचा अपव्यय होतो तो या पद्धतीने होणार नाही. पण केव्हा आणि किती द्यावं या बाबतीत शेतकऱ्यामध्ये बराचसा संभ्रम आहे सध्या परिस्थितीमध्ये. तर शेतकरी काय करतो, त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाद्वारे किंवा दुसऱ्यांच्या अनुभवाप्रमाणे किंवा त्याचप्रमाणे त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल किंवा इतर विद्यापीठांनी त्यांना काही सल्ले दिलेले असतात. ते सल्ले अर्थातच काही सरासरीवर आधारित असतात. त्याप्रमाणे पाणी देणे किंवा तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतीचे जे विक्रेते असतात ते त्यांना काही तक्ते देत असतात. तर त्या आधारे ते पाणी देत असतात. पण हे पाणी देत असताना ही जी आकडेवारी असते की केव्हा द्यायचं आणि किती द्यायचं ही काही सरासरीवर अवलंबून असते. आणि सरासरीवर अवलंबून असलेल्या आकडेवारीद्वारे पाणी जेव्हा आपण देतो तेव्हा ते निश्चितच प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये जी काही स्थिती असते त्याप्रमाणे नसतं आणि त्यामुळे हे जे सिंचन व्यवस्थापन आहे अशा परिस्थितीमध्ये हे कार्यक्षम नसू शकतं. अच्छा, पण मग ते आकडेवारी जी दिली गेलेली आहे किंवा जे सांगितलं गेलं आहे ते शेतकरी आपले प्रामाणिकपणे पाहत आहे. पण तुम्ही म्हणता आहात की ही जी पद्धती आहे किंवा हे जी काही प्रॅक्टिस आतापर्यंत चालली आहे ती कार्यक्षम नाही. मग किती आणि केव्हा हा प्रश्न कसा सोडवायचा? आपल्याला कार्यक्षम तर असणं आवश्यक आहे. आपण आत्ताच नमूद केल्याप्रमाणे सरासरीवर आधारित जे पाणी देत असतो म्हणजे आपण असं प्रथम जाणून घेऊया की पाण्याची गरज ही नेमकी कशावर अवलंबून असते. पाण्याची जी गरज असते ती 2 बाबीवर अवलंबून असते. कारण आपण जेव्हा पीक जमिनीमध्ये घेतो आणि पिकाला सिंचनाद्वारे पाणी देत असतो तर ते पाणी 2 क्रियेसाठी वापरलं जातं. एक तर जमिनीमधून होणारं बाष्पीभवन आणि दुसरं जे आहे मुळाच्या कक्षेमधून जे पीक पाणी ओढून घेत असतं ते पर्णोत्सर्जनाद्वारे ते वातावरणामध्ये जात असते. तर दोन्ही प्रक्रियेला म्हणजे बाष्पीभवन आणि पर्णोत्सर्जन या दोन्ही प्रक्रियेला आपण बाष्प पर्णोत्सर्जन असं संबोधतो. आणि बाष्प पर्णोत्सर्जन हे हवामानावर अवलंबून असते. म्हणजे त्यावेळेचं तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, सूर्यप्रकाशाचे तास किती आहे, पाऊस किती आहे आणि वाऱ्याचा वेग इत्यादी. तर आपण सरासरीवर जर ही आकडेवारी घेतली तर ती आकडेवारी निश्चितच प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये वेगळी असू शकते. एकतर जास्त असू शकते किंवा कमी असू शकते. तर सरासरीवर आधारित आपण पाणी जर दिलं तर एकतर आपण पाणी जास्त देऊन पाण्याचा उपयोग करूया किंवा पाणी कमी देऊन पिकाच्या उत्पादकतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
तर त्या दृष्टीने हे कार्यक्षम होऊ शकत नाही. जर कार्यक्षम आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला शेतकऱ्यांना नक्कीच असं काही तंत्रज्ञान दिलं पाहिजे की त्या तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये हवामान कसं आहे त्याप्रमाणे त्यांना बाष्प पर्णोत्सर्जन किती आहे ते काढता येईल आणि त्यानुसार सिंचन केव्हा द्यायचं, किती द्यायचं हे त्यांना व्यवस्थितपणे काढता येईल. मग असं तंत्रज्ञान जे आहे ते आपण जेव्हा तंत्रज्ञान आपणाला शेतकऱ्यांना देऊ तेव्हा शेतकरी सक्षम होईल. पण बऱ्याच वेळा काय होतं की असं तंत्रज्ञान देत असताना ही माहिती कुठून आणायची हा एक मोठा प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे डिजिटल किंवा अंकात्मक स्वरूपाचं जे तंत्रज्ञान आहे की ज्यामध्ये IoT किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स ही सुद्धा एक प्रणाली आहे, त्याद्वारे आपण शेतकऱ्यांना अशा प्रकारचं तंत्रज्ञान नक्कीच देऊ शकतो. बऱ्याच बाबी आपण सांगितल्या, त्या सगळ्या बाबींचा जर आता विचार केला तर शेतकऱ्यांनी नेमकं कसं काय ठरवायचं की कसं आणि केव्हा आणि किती प्रमाणात पाणी द्यायचं या बाबींचा विचार करता? पिकाची पाण्याची गरज म्हणजे पाणी किती द्यावं हे हवामानाच्या बाबीवर अवलंबून असतं. ते मी आत्ता सांगितलेलं आहे. कारण पिकाची पाण्याची गरज म्हणजे थोडक्यात बाष्प पर्णोत्सर्जन, तर ती हवामानाचे जे घटक आहे त्यावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे पिकावर सुद्धा अवलंबून आहे. कुठल्या प्रकारचे पीक आहे, पीक कुठल्या वाढीच्या अवस्थेमध्ये आहे, त्या सगळ्या बाबीवर अवलंबून आहे. आणि त्यानंतर पाणी केव्हा द्यावं हे जी जमीन आहे किंवा माती आहे त्याची पाणी धारण करण्याची क्षमता किती आहे त्यावर सुद्धा अवलंबून आहे. म्हणजे जर जमीन भारी असेल तर ती जास्त पाणी धारण करून ठेवू शकतं. त्यामुळे सिंचनाच्या 2 कालावधीमधील अंतर हे जास्त असेल तरी चालतं. जर जमीन हलकी असेल तर त्याची पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता ही कमी असते. त्यामुळे सिंचनाचा कालावधी कमी असतो. म्हणजे शेतकऱ्यांना आपल्याला पिकाच्या वाढीची अवस्था, हवामान आणि त्यानंतर जमिनीचा प्रकार इत्यादी बाबीचा त्यांना विचार करावा लागतो. अर्थातच तो विचार त्यांना त्यांच्या स्तरावर करणं शक्य होत नाही. त्यामुळेच आपणाला त्यांना एक आधुनिक तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या तंत्रज्ञान जे आहे त्यालाच आपण इंटरनेट ऑफ थिंग्स असं म्हणतो आहे. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आम्ही इंटरनेट ऑफ थिंग्स प्रणाली या ज्या आहेत त्या आम्ही विकसित केलेल्या आहेत आणि ते शेतकरी बंधू भगिनी वापरू सुद्धा शकतात. सर, जलव्यवस्थापनासाठी IoT तंत्रज्ञान इंटरनेट ऑफ थिंग्स हे आपण नेमकं कसं काय वापरायचं? मी तत्पूर्वी इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे नेमकं काय सांगतो. कारण यामध्ये खूप उत्सुकता असते. सर्वसाधारण शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना इंटरनेट ऑफ थिंग्स हा शब्द IoT प्रचलित झालेला आहे. शेतकऱ्यांसाठी हा नवीनसुद्धा असू शकतो. मी स्क्रीनवर पडद्यावर याचं एक चित्र दाखवलेलंच आहे. तर यामध्ये कसं असतं की मराठीमध्ये आपण त्याला थिंग्स म्हणजे वस्तू किंवा बाबी, वस्तूंचं जाळं असं संबोधूया. आणि सिंचन व्यवस्थापनामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते माहिती पाहिजे. सिंचन व्यवस्थापनामधली एक वस्तू म्हणजे सिंचन प्रणाली झाली, ती ठिबक सिंचन पद्धत असो किंवा तुषार सिंचन पद्धत असो. दुसरी बाब म्हणजे शेतकरी स्वतः आणि तिसरी बाब म्हणजे पंप, कारण शेतकरी पंपाद्वारे पाणी सोडतो शेतामध्ये. या सर्व ज्या बाबी आहेत त्या जेव्हा आपण एकमेकाला जोडतो आणि त्या बाबी एकमेकाला जोडून त्या एकमेकाशी संवाद साधू शकतात तेव्हा आपण असं म्हणतो की इंटरनेट ऑफ थिंग्स. तर इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते की एक म्हणजे आपल्याला काही संवेदके पाहिजे असतात की जे प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेऊ शकतात. हा इंटरनेट ऑफ थिंग्समधला घटक नंबर 1 आहे. दुसरा जो घटक आहे की जी संवेदकाद्वारे आपण माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीचं पृथक्करण विश्लेषण करावं लागतं आणि एकदा ते विश्लेषण केल्यावर आपण निर्णय घेऊ शकतो. म्हणजे ती जी माहिती आहे ती आपल्याला कुठल्या तरी संगणकीय प्रणालीकडे ती न्यावी लागते आणि मग संगणकीय प्रणाली जी आहे त्या सर्व माहितीचं विश्लेषण पृथक्करण करून निर्णय देत असतं. आणि तो एक निर्णय दिल्यानंतर जर एखादी व्यक्ती असेल शेतकरी, त्यांना तो निर्णय माहिती असायला पाहिजे. म्हणजे तो शेतकऱ्यांकडे येतो आणि त्यानंतर त्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही व्हायला पाहिजे. तर त्या कार्यवाहीसाठी आपणाकडे काही कंट्रोलर असतात. तर हे जे सगळं आहेत की संवेदके, संगणकीय प्रणाली किंवा संगणकीय आपण सर्व्हर म्हणूया क्लाउडसारखं, शेतकरी स्वतः आणि त्यानंतर आपणाला कंट्रोलर असते की एखादी वस्तू चालू करू शकतात. या सगळ्या वस्तू आहेत आणि त्या वस्तू एकमेकाला अशा प्रकारे जोडलेल्या असतात की त्या सहजपणे त्यामध्ये संवाद साधतात आणि एखादी प्रक्रिया ही सहजपणे घडून येते. तर मी सिंचनाच्या बाबतीत असं सांगेल की आपणाला सिंचनाच्या बाबतीमध्ये आपणाला काटेकोरपणे जर आपणाला सिंचन व्यवस्थापन करायचं असेल केव्हा आणि किती, तर या सर्व बाबी एकमेकाशी जोडायला पाहिजे. म्हणजे आपणाला पीक आहे तर पीक आपण ज्याद्वारे आपण सिंचन देतो त्या प्रणाली,
त्या आणि त्यानंतर एक आपणाला जी संगणकीय प्रणाली असते ती, पंप आणि शेतकरी ते एकमेकाला जेव्हा इंटरनेटद्वारे जोडून एकमेकाशी संवाद घालून जेव्हा सिंचन व्यवस्थापन करतात त्यालाच आपण सिंचनासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स प्रणाली असं म्हणूया. म्हणजे जलव्यवस्थापनासाठी आता आपण एक संपूर्ण ती प्रक्रिया समजून सांगितली, पण नेमकं जेव्हा जलव्यवस्थापन केलं जातं तेव्हा नेमकं काय केलं जातं, हे तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं? यामध्ये जे आहे सिंचन व्यवस्थापनासाठी जेव्हा आपण इंटरनेट ऑफ थिंग्स प्रणाली वापरतो ते तंत्रज्ञान कसं असते आणि शेतकऱ्यांनी त्या तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करावा हे आपण बघूया. तर सर्वप्रथम ते तंत्र कसं असते ते बघूया. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सिंचनाची जी पाण्याची गरज म्हणजे पाणी किती द्यावं आणि केव्हा द्यावं हे जे आहे ते जमिनीचा प्रकार, हवामान, पिकाची परिस्थिती यावर अवलंबून असते आणि ही प्रत्यक्ष परिस्थितीवर अवलंबून असते. आपण सरासरीवर जर गेलो तर मग आपण एकतर सिंचन जास्त देऊ किंवा कमी देऊ असं होत असते. मग आपल्याला प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये हवामान कसं आहे हे कसं माहिती होईल हे एक महत्त्वाचं आहे. आणि मग त्यासाठी काय असतं की आपणाला जे शेत आहे त्या शेतामध्ये सद्य परिस्थितीमध्ये तापमान कसं आहे, आर्द्रता कशी आहे, पाऊस वाऱ्याचा वेग कसा आहे हे माहिती असणं आवश्यक असते. त्यानंतर आपण जे पीक घेत आहोत ते पिकाची वाढीची अवस्था कशी आहे ती माहिती असणं आवश्यक असते. त्यानंतर आपण जी सिंचन प्रणाली वापरतो आहोत ती ठिबक आहे की तुषार सिंचन पद्धत आहे या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक असते. तर इंटरनेट ऑफ थिंग्स प्रणालीमध्ये आपण काय करत असतो की सुरुवातीला ही जी माहिती आहे ती आपण एका मोबाईल ॲपद्वारे असं म्हणू आपण की आम्ही त्याला मराठीमध्ये वापरकर्ता हस्तक्षेप साधन असंही म्हणतो की त्यामध्ये शेतकरी जे आहेत ते आपण माहिती भरू शकतात. मग शेतकऱ्यांनी ही यापैकी काही माहिती भरणं आवश्यक आहे. म्हणजे त्याचं शेत कुठं आहे, त्यानंतर त्याचा जमिनीचा प्रकार कसा आहे, पीक कुठलं घेतलेलं आहे की जी शेतकऱ्यांना ती सहजपणे माहिती होत असते. तर हा एक घटक झाला. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे ही माहिती दिल्यानंतर खरोखरच पिकाला सिंचनाची आवश्यकता आहे का, आज असेल तर किती पाणी द्यावं हे काढणं. अर्थात हे शेतकरी काढणार नाही, त्यासाठी एक संगणकीय प्रारूप म्हणजे आपण त्याला कॉम्प्युटर प्रोग्राम आहे असं ते म्हणतो. तर ही जी सगळी माहिती आहे ती त्या कॉम्प्युटर प्रोग्रामकडे जाणं आवश्यक आहे. मग ते एकदा संगणकीय प्रारूपाकडे गेल्यानंतर संगणकीय प्रारूप असं ठरवतो की आज सिंचनाची आवश्यकता आहे, असेल तर मग इतके तास तुम्हाला पंप चालवायचा आहे आणि ती माहिती परत शेतकऱ्यांच्या मोबाईल ॲपमध्ये येते आणि शेतकरी ते बघतो आणि मग शेतकरी ते बघून काय करतो की तिथंच ठरवतो, अरे आज आपल्याला सांगितलेलं आहे की सिंचनाची आवश्यकता आहे आणि मग इतके तास पंप चालवायचा आहे. मग तो काय करतो, फक्त एक मोबाईल ॲपवरील बटन दाबतो. तो बटन दाबल्यानंतर तो जो संदेश आहे तो पंपाकडे जातो की पंपावर एक कंट्रोलर बसवलेलं असतं आणि तो संदेश पंपाच्या कंट्रोलरकडे जातो. मग कंट्रोलर पंपाला सांगतो की आता पंप तू स्वतः चालू होऊन जा, म्हणजे काय होईल की आपल्याला सिंचन द्यायचं आहे. त्याप्रमाणे पंप चालू होतो आणि ती सिंचन प्रणाली चालू होऊन जाते. तर हे एकंदरीतच हे जे आहेत ती इंटरनेट ऑफ थिंग्स प्रणाली अशी काम करते. आम्ही ही प्रणाली टप्प्याटप्प्याने विकसित केलेली आहे. म्हणजे सर्वप्रथम आम्ही काय केलेलं आहे की शेतकऱ्यांना बाष्पपर्णोत्सर्जन माहिती असणं आवश्यक आहे, कारण तो महत्त्वाचा घटक आहे यामधला. आणि बाष्पपर्णोत्सर्जन हे सध्याचं जे हवामान आहे त्यावर अवलंबून असतं. तर त्यासाठी आम्ही फुले जल नावाची एक प्रणाली विकसित केलेली आहे की ज्या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना बाष्पपर्णोत्सर्जन माहिती असते. पण शेतकऱ्यांना फक्त बाष्पपर्णोत्सर्जन माहिती असून उपयोग नाही आहे, तर शेतकऱ्यांना पाणी किती व केव्हा द्यायचं हे माहिती असायला पाहिजे असते. तर मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आमची दुसरी प्रणाली आहे, त्याला आम्ही फुले इरिगेशन शेड्यूलर असं संबोधतो. तर त्या फुले इरिगेशन शेड्यूलर हे एक मोबाईल ॲपच आहे की त्या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी फक्त शेताची माहिती द्यायची आहे. तर ते ॲप काय करतं की शेतकऱ्यांनी शेताची माहिती दिली की त्यानंतर ते ॲप आजूबाजूचं जे हवामानाचे घटक आहेत ते त्या ॲपमध्ये आणतं ते, आणि त्या ॲपमध्ये एक प्रारूप आहे, ते प्रारूप असं सांगतं की शेतकऱ्यांनी पाणी केव्हा व किती द्यावं. मग ते शेतकऱ्याला माहिती असतं की आज पाणी द्यायची आवश्यकता आहे आणि 2 तास पंप चालवायचा आहे. हा दुसरा भाग झाला. पण शेतकऱ्यांना जर पंप चालू करायचा असेल तिथूनच आहे त्या ठिकाणाहून, तर आपणाला काय करावं लागतं की अजून त्या प्रणालीला काही अजून थिंग्स जोडायच्या असतात, वस्तू जोडायच्या असतात. तर तो म्हणजे तिसरं जे आम्ही हे केलेलं आहे दाखवलेल्या पडद्यावर, ऑटो फुले इरिगेशन शेड्यूलर. तर त्या ऑटो फुले इरिगेशन शेड्यूलरमध्ये काय असते की या प्रणालीला पंपसुद्धा जोडलेला आहे. शेतकऱ्यांना माहिती झालं केव्हा आणि किती, तर त्याला पंप जोडल्यानंतर आणि त्यांनी सांगितलं की आज पाणी द्यायचं आहे, तर त्यांनी जर तो पंपावरचं बटन मोबाईल ॲपवरचं बटन दाबलं तर तो जो आहे तो पंपाला मेसेज जात असतो आणि पंप चालू होत असतो.
हा जो आहे तो इंटरनेट ऑफ प्रणालीचा हा पूर्ण भाग झाला. आणि यामध्ये हवामानाचं जे आहेत की त्यामध्ये आम्ही 2-3 पर्याय दिलेले आहेत. एक पर्याय म्हणजे काय आहे की आपणाला काही भारतीय हवामान संस्था किंवा इतर काही खाजगी संस्था आहे की ज्याद्वारे आपल्याला हवामानाची माहिती मिळते, त्याची पण जोड देता येतं. पण एखाद्या वेळेस गाव पातळीवर हवामान केंद्र असेल की जे त्या प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये हवामानाची माहिती मोजत असते, त्याची पण जोड आपणाला देता असते. ते पण मी चित्राद्वारे इथं दाखवलेलं आहे. तर यामध्ये एकंदरीतच काय होत असते की हवामान केंद्र आहे, हवामान केंद्राद्वारे हवामानाची माहिती मिळते आणि जमिनीची माहिती शेतकरी दिलेलीच असते, पिकाची माहिती दिलेली असते, संगणकीय प्रारूपाद्वारे ॲनालिसिस होत असते, पृथक्करण. ते झाल्यानंतर मग सिंचन व्यवस्थापनाचे जे 2 घटक आहेत केव्हा व किती ते सुद्धा निश्चित केल्या जातात, ते शेतकऱ्यांना कळतात आणि शेतकरी मग दुरस्थपणे ती प्रणाली आहे तिथून ते चालू पण करू शकतो. आणि या प्रकारे शेतकऱ्याला काहीच करावं लागत नाही. एकदा शेतकऱ्यांनी माहिती भरली तर सिंचन हे आपोआप होत असतं आणि सिंचन हे प्रत्यक्ष परिस्थितीनुसार जे घटक आहेत त्यानुसार होत असल्यामुळे ते कार्यक्षमपणे सुद्धा होतं. आता जमिनीतला ओलावा जो आहे त्याद्वारेही इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे त्याद्वारे केव्हा कसं पाणी दिलं जातं तेही ठरवता नक्कीच येत आपल्याला असेल. ते पण ठरवता येईल. बरोबर आहे की आता जे मी सांगितलेलं आहे ती जी इंटरनेट ऑफ थिंग्स प्रणाली आहे ती हवामानावरील घटकावर आधारित आहे. पण हवामानावरील घटकावर आधारित आहे त्याप्रमाणे आपण एक दुसरी सुद्धा प्रणाली विकसित करू शकतो किंवा केली आहे आम्ही की जमिनीमध्ये ओलावा किती आहे. तर ती जी आहे ती एक डायरेक्ट किंवा सरळ आपण असं म्हणूया प्रणाली आहे. म्हणजे आपणाला एखाद्या प्रकारची जमीन आहे हलकी किंवा भारी, तर जमिनीमधील ओलावा विशिष्ट पातळीवर असेल तर पीक जो आहे ते पाणी ओढून घेऊ शकते सहजतेने. पण त्या पातळीच्या खाली जर गेली पातळी तर मग मात्र पिकाला पाणी व्यवस्थितपणे मिळत नाही, पिकाला ताण पडतो आणि पिकाला ताण पडल्यामुळे पिकाची उत्पादकता कमी होत असते. तर आपणाला त्या आधारित सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करता येतं. तर त्यामध्ये आपण काय करत असतो की आपल्याला जमिनीतील ओलावा माहिती असणं आवश्यक आहे. तर जमिनीतील ओलावा माहिती असण्याच्या प्रचलित ज्या पद्धती आहेत त्या क्लिष्ट आहेत. आपल्याला अगदी जे मातीचं आहे तो नमुना घ्यायचा, प्रयोगशाळेमध्ये न्यायचा, जमिनीमध्ये ओलावा किती आहे मोजायचा, त्याला 1-1.5 दिवस लागतो. तर आपण असं तर म्हणतोय की आपल्याला कार्यक्षम व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये आपल्याला त्या पद्धतीने जमिनीतील ओलावा मोजून काहीच उपयोग नाही. तर आपण काही अशी संवेदके आपण विकसित केलेली आहे. ती संवेदके जर आपण शेतामध्ये लावली, संवेदके म्हणजे सेन्सर, तर ती लावल्यानंतर आपल्याला जमिनीतील ओलाव्याचं सतत माहिती मिळत असते. मग आपण काय करतो की ती जी माहिती आहे ती परत आपणाला एका संगणकीय प्रारूपाकडे जात असते इंटरनेटद्वारे आणि तिथं ती गेल्यानंतर ते संगणकीय प्रारूप ठरवतं की जमिनीतील ओलावा पिकाला पाहिजे तेवढा आहे की नाही, त्या पातळीवर आहे की नाही. मग त्या पातळीपेक्षा जास्त असेल तर सिंचनाची गरज नाही असं तो शेतकऱ्यांना सांगतो. पण जेव्हा तो ओलावा पातळीच्या खाली जाईल, तो पातळीच्या खाली का जातो की पीक हे जमिनीमधील पाणी शोषून घेत असतं आणि जास्त पाणी शोषलं की एका पातळीच्या खाली जातो आणि म्हणजे थोडक्यात जमीन शुष्क किंवा कोरडी पडण्याकडे ती जात असते आणि मग आपल्याला जमिनीमध्ये पाणी देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा पिकाला पाणी मिळणार नाही. मग आपल्याला तो सिग्नल जो आहे तो आपल्याला मिळत असतो, त्याचं पृथक्करण होत असते आणि तो मग शेतकऱ्यांकडे येत असतो. मग शेतकरी काय करतो, तो बघतो की अरे नाही, आता आपल्याला त्या सेन्सर्सनी सांगितलेलं आहे पाणी देण्याची आवश्यकता आहे. आणि मग जमिनीमध्ये एकदा ओलावा कमी झाला तर तो ओलावा आपल्याला पूर्ववत स्थितीत आणावा लागतो. मग आपल्याला संगणकीय प्रारूप जे आहे ते पण सांगतं की तेवढा पूर्ववत आणण्यासाठी आपल्याला किती पाणी द्यायचं आहे, केव्हा आणि किती, हे दोन्ही परत तो शेतकऱ्यांना सांगतो आणि मग शेतकरी ठरवू शकतो की चला आता मला पंप चालू करायची आवश्यकता आहे आणि तो मोबाईलद्वारे तो आहे तिथून पंप चालू करू शकतो. नक्कीच. आपला कार्यक्रमाची आपल्या वेळ संपत आली आहे. काय संदेश द्यायला जातात आता? यामध्ये एकच संदेश असा आहे की आपण सध्याचं हवामान बघतो आहे, हवामानामध्ये बदलसुद्धा फार होत आहे आणि पावसाचं प्रमाण कमी होत आहे असं मी नक्कीच म्हणणार नाही. पण 2 पावसामधील खंड जो आहे तो वाढत आहे आणि आपणाला महाराष्ट्र राज्यामध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे आपणाला सिंचनासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करणं अतिशय आवश्यक आहे. त्याचे अनेक उपाय आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आपणाला पाणी कसं, किती व केव्हा द्यायचं, पाणी कसं द्यायचं. आपण ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीसारख्या कार्यक्षम पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आणि कसं व केव्हा द्यावं
यासाठी सरासरी किंवा अनुभव किंवा ठोकताळ्यावर अवलंबून न राहता आपण जर इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर आपणाला कार्यक्षमपणे पाहिजे त्या परिस्थितीनुसार पाणी केव्हा व किती द्यावं याची आपणाला व्यवस्थित माहिती मिळू शकते. त्यामुळे आपणाला पाण्यामध्ये बचत तर होतेच आणि त्याचसोबत कार्यक्षम व्यवस्थापन होऊन सिंचनाचा अर्थात आपणाला उत्पादनामध्ये वाढसुद्धा होते. आणि इंटरनेट ऑफ थिंग्स प्रणालीचे अजून अनेक फायदे आहेत की जसं शेतकरी आहे तिथून पंप चालू करू शकतो, त्यांना पंपाकडे जायची आवश्यकता नाही आहे, कुठूनही चालू करू शकतो. तर त्याद्वारे शेतकऱ्यांचा वेळ पण वाचतो आणि वाचलेला वेळ शेतकरी जे आहेत इतर क्रियेसाठी सुद्धा वापरू शकतो आणि त्यामुळे त्याची क्रियाशीलतासुद्धा वाढतं. तर यामध्ये अर्थातच काही आव्हाने आहेत. आव्हाने म्हणजे हे प्रगत तंत्रज्ञान असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे आणि ते सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे ही तंत्रज्ञानाची उपलब्धता दोन्ही पण आहे. सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे आम्ही याबाबत प्रशिक्षण देत असतो, माहिती देत असतो आणि शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास मदत पण करू शकतो. नक्कीच इंटरनेट ऑफ थिंग्स हे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारे क्रांती म्हणायला हरकत नाहीये. बदल जसा घडत गेला तसं ते शेतकऱ्यांनी जर शिकून घेतलं तर आहे तिथून ते सगळं सोपं होणारं तंत्रज्ञान आहे. तर याचा नक्कीच आपले शेतकरी बांधव उपयोग करतील अशी आशा धरूया. आणि आज आपण खूप छान पद्धतीने ही माहिती आमच्या शेतकरी बंधू भगिनींना दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.